गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। समर्थ सांगतात, आजच्या काळातला या कलियुगातला प्रत्येक माणसाच्या मनातला विचार एकच आहे। तो म्हणजे कोणता? की मी श्रीमंत कधी होणार? या विचाराने हा माणूस आपलं आयुष्य जगत आहे। आणि हे आयुष्य जगतावेळी बघा, या मानवाच्या मनामध्ये, या मानवाच्या बघा प्रत्येक कृतीमध्ये एवढे विचार निर्माण झालेले असतात ना, की प्रत्येक गोष्टीमध्ये तो श्रीमंत होण्याचा विचार करत असतो। पण प्रत्येक माणूस श्रीमंत होतो का? अजिबात होत नाही। कारण श्रीमंतीसाठी बघा समर्थांनी खूप सुंदर उदाहरणाद्वारे स्पष्ट केलेले आहे। कारण श्रीमंत जर व्यक्ती सर्वजण झाले तर मेहनतीची कामं कोण करेल? म्हणून बघा, प्रत्येक स्वतःच्या बुद्धीने मात्र चालत नाही, पण दुसऱ्याच्या बुद्धीने चालणारी माणसं या जगामध्ये भरपूर आहेत। म्हणून श्रीमंत व्यक्ती प्रत्येक माणूस होत नाही। पण प्रत्येक माणसाने जर विचार केला ना, की मला धनवान बनायचं आहे, श्रीमंत बनायचं आहे, त्यात अजिबात अवघड नाही। बघा समर्थांनी सुंदर उदाहरणाद्वारे स्पष्ट केलेलं आहे। बघा, तुम्हाला सांगायचं झालं म्हणजे की श्रीमंत होण्यासाठी मित्रसुद्धा आपल्या सभोवतालचं वातावरण खूप बघा गरजेचं असतं। वातावरण म्हणजे काय? बघा, आपल्या सभोवतालची माणसं, आपण ज्यांच्याशी रोज बोलतो, आपण त्यांच्याशी रोज बस उठ करतो, अशी माणसं खूप महत्त्वाची असतात। बघा, इथे तुम्ही म्हणाल की तुम्ही श्रीमंत माणसाचा विचार करताय, की माझे मित्र श्रीमंत हवे आहेत। हे खरं आहे का? तर हो, नक्कीच हे खरं आहे। कारण समोरचा व्यक्ती असतो ना, आपला मित्र असो किंवा आजूबाजूची परिस्थिती असो, बघा तो आपल्यापेक्षा वजनदार हवाच। त्याचं कारण असं बघा, तुम्ही इथे म्हणाल की बघा पौराणिक कथांमध्ये बघा, या देवदेवतांमध्ये श्रीकृष्णाचा मित्र तर सुदामा होता, किती गरीब होता, तरी सुद्धा त्यांची मैत्री झाली ना। बघा, पण हे कलियुग आहे। या कलियुगामध्ये जर तुम्हाला धनवान बनायचं असेल ना, तर परिस्थितीच्या बघा अनुरूप आपल्याला चालावं लागेल। इथे सुंदर बघा, आपल्या या भारतामध्ये, या जगामध्ये श्रीमंताच्या यादीमध्ये बघा धीरूभाई अंबानी त्यांचं नाव येतं। सगळ्यांनाच माहीत असेल धीरूभाई अंबानी कोण आहेत, यांचं नाव येतं। आणि हे नाव बघा, त्यांची मुलंसुद्धा अजून परत टिकून आहेत। पण हे नाव मात्र का त्यांचं आलं, त्याच्या मागे पण खूप सुंदर कथा आहे। बघा, एकदा हे जे अंबानी परिवार आहे, हे एकदाच श्रीमंत झाले का? एकदाच धनवान झाले का? तर अजिबात नाही। बघा, धीरूभाई अंबानी होते, ते एका कंपनीमध्ये सुरुवातीला जॉब करत होते, काम करत होते। ते काम करत असताना त्यांना महिनाकाठी पगार किती होता? 15 रुपये पगार होता। आणि ह्या 15 रुपयांमध्ये आपला सर्व खर्च कसा विसा ते भागवत होते। पण बघा, तिथेच बाजूला एक कॅन्टीन होती। जेव्हा मधली सुट्टी व्हायची, तेव्हा चहा पाण्याची वेळ व्हायची, तेव्हा तो चहा 25 पैशाला होता। त्यावेळी 25 पैशाला चहा होता, चहाचा कप एक 25 पैशाला होता। आणि तो 25 पैशाचा चहा सर्व कामगार जायचे प्यायला,
पूर्ण कंपनीतले वर्कर असायचे बघा, ते चहा प्यायला जायचे. पण धीरूभाई अंबानी मात्र तो तिथला चहा पित नव्हते. त्या कंपनीच्या बाजूलाच 5 स्टार हॉटेल होतं आणि त्या 5 स्टार हॉटेलचा चहा 3 रुपयाला होता बघा. इकडे 25 पैशाला चहा आणि 5 स्टार हॉटेलमध्ये 3 रुपयाला चहा. पण या चहामध्ये काही फरक होता का? त्यांची चहा पावडर वेगळी होती का? त्यांची साखर वेगळी होती का? त्यांचं पाणी वेगळं होतं का? तर अजिबात काही वेगळं नव्हतं. उलट त्या 5 स्टार हॉटेलमध्ये ते चहामध्ये साखरच नसायची. पण तरीसुद्धा ते त्या 25 पैशाचा चहा सोडून तिथे 5 स्टार हॉटेलमध्ये जायचे. मग त्याचे मित्र म्हणायचे की तुला 15 रुपये महिन्याचा पगार आहे, पण तू हप्त्याला 3 रुपयाचा चहा पिण्यासाठी का बरं जातो? बघा, असा प्रश्न सर्वांनाच पडायचा. पण तेव्हा धीरूभाई अंबानी त्यांना सांगायचे की बघा मित्रांनो, तुमच्याकडे पैसा किती आहे याला महत्त्व नाही. म्हणजेच काय? म्हणजेच बघा, मी तिथे यासाठी जातो की चहा सेम आहे, सर्व काही ठीक आहे, पण तिथे श्रीमंत चहा प्यायला जातात. आणि जेव्हा मी त्या टेबलवर बसतो ना, त्या टेबलवर मला श्रीमंताच्या बाता गोष्टी ऐकायला मिळतात की पैसा नक्की आहे कुठे, पैसा कमवायचा कसा. आणि तोच विचार घेऊन मी तिथे चहा प्यायला जायचो. आणि मी आज जो आहे ना, तो फक्त या विचारांमुळे आहे. माझ्याकडे तेव्हा पैसे कमी होते, पण मी श्रीमंतांच्या सोबत श्रीमंताच्या बाकावर बसून चहा पित होतो. मी चहा पिण्यासाठी तिथे जात नव्हतो, त्यांचे विचार ऐकण्यासाठी जात होतो. नक्की जो श्रीमंत नसतो आणि जो श्रीमंत असतो यांच्या दोघांमधले विचार कसे असतात हे मी ऐकण्यासाठी जात होतो. आणि त्याच विचारांवर मी बघा अभ्यास केला, तेच विचार माझ्या जीवनामध्ये अंगीकारले. आणि आज मी बघा या भारतात नव्हे तर पूर्ण जगामध्ये नंबर 1ला आहे. बघा, हे आहे सक्सेस. काय असतो या जीवनामध्ये? बघा, या जीवनामध्ये धन कसं कमवायचं हे गरज आहे. कारण ही बघा, भक्तीमध्ये सद्गुण विचारामध्ये माणूस तर आहेच आणि माणसाने राहिलंच पाहिजे. पण सद्गुण विचाराच्या सोबत जर आपल्याकडे धनसुद्धा असेल ना, तर सद्गुण विचारांना बघा एक वेगळीच चालना मिळते. कारण हा कलियुग आहे. कुणी जरी किती म्हटलं की बघा पैशापेक्षा मला भक्तीमध्ये जास्त रस आहे, पण या कलियुगामध्ये भक्ती करा किंवा काही करा, मेहनत तर हवीच. आणि मेहनतीला बघा, मेहनत केली नाही तर पैसा मिळणार नाही. पण ती मेहनत कशी करावी? बघा, समर्थांनी सुंदर सांगितलेलं आहे की माझा भक्त सर्व गुण संपन्न पाहिजे, त्याच्याकडे धनसुद्धा पाहिजे, पैसासुद्धा पाहिजे आणि भक्तीसुद्धा पाहिजे. माझा भक्त आहे ना, तो कोणत्या गोष्टीमध्ये कमी पडला नाही पाहिजे. बघा, समर्थांनी या भक्ताला एक वेगळीच दिशा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आज समर्थांची कृपा एवढी आहे ना की माझा भक्त बघा, आम्ही सर्व गुण संपन्न आहोत. सर्व गुण संपन्न म्हणजे काय? म्हणजे आमच्याकडे धन आहे, सुख आहे आणि परमेश्वराचं नामसुद्धा आहे. पण बघा, इथे भरपूर भक्तजन म्हणतील की आमच्याकडे अजून श्रीमंती नाही. पण घाबरून जाऊ नका, ध्येय निश्चित ठेवा. आणि बघा, तुम्हाला जर सद्गुण विचार हवे असतील ना, तर तुम्ही भक्तीच्या मागे लागा. बघा, सद्गुण विचारांची शिदोरी तुमच्या हृदयामध्ये ठेवा, श्रवणामध्ये राहा, तर तुम्हाला सद्गुण विचारांमध्ये कोणीही रोखू शकणार नाही. तुमच्या आजूबाजूचे मित्र परिवार बघा, एका सत्संगामध्ये जाणारे ठेवा. पण तुम्हाला धन जर पाहिजेत असेल, तुम्हाला श्रीमंती जर पाहिजेत असेल, तर तुमचे आजूबाजूचे
उठणं बसणं आहे, तर तुमच्यापेक्षा उजव्या माणसाशी बघा या गोष्टी उठणं बसणं ठेवा. म्हणजेच काय, म्हणजेच त्याचं कारण असं की बघा, एखादा गरीब व्यक्ती असतो, महिन्याकाठी तो बघा महिन्याकाठी 10,000 रुपये कमवत असतो. पण दुसरा श्रीमंत व्यक्ती असतो, तो महिन्याला 1,00,000 रुपये कमवतो. पण जेव्हा जो गरीब व्यक्ती असतो ना, तो बघा भगवंताकडे काय सांगतो, त्याची मागणी काय असते की देवा मला 10,000चं 15,000 रुपये कधी पगार होईल बरं. बघा कधीतरी मला माझा पगार वाढू दे. पण तोच श्रीमंत व्यक्ती असतो की तो 1,00,000चे 10,00,000 कसे होतील असा विचार करत असतो. ही गरीब आणि श्रीमंतामध्ये ही दरी आहे ना, हीच समर्थांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण गरीब का आहोत याचा विचार आपण कधीतरी करायला हवा. बघा, आपण जी भक्ती करतो आहे, सद्गुण विचार आचरण करतो आहे, ही भक्ती आपल्या आत्म्यासाठी आहे, आपल्या या गुणांसाठी आहे. पण तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल ना, तर तुम्हाला या गोष्टी पाळणं गरजेचं आहे. भक्ती करून कोणी श्रीमंत होत नाही, कारण भक्ती का करावी हेच तुम्हाला अजून समजलेलं नाही. भक्ती करून कोणी श्रीमंत होतं का? भक्ती आपल्याला पुढच्या प्रवासासाठी करायची आहे, कारण पुण्यासाठी करायची आहे. कारण पाप जर रोजच माणूस करत असतो, पण भक्ती मात्र पुण्य मात्र कधीच करत नाही. म्हणून हे सद्गुण विचार जेव्हा आपण अंगीकारू ना, त्या विचारांमध्ये धनसुद्धा पाहिजे, श्रीमंतीसुद्धा पाहिजे. कारण बघा, म्हणजेच काय, समर्थ सांगतात की नुसती भक्ती करून, नुसता बघा देवधर्म करून आज जर आपण मेहनतच केली नाही, तर आपल्याला पैसा कुठून मिळेल बरं? आपलं कुटुंब चालेल का? पण ती मेहनत जर व्यवस्थित असेल, योग्य मार्गामध्ये असेल, तर तुमच्याकडे धन, श्रीमंती या गोष्टी तुम्हाला मिळणारच आहेत. म्हणजेच काय, बघा आपण एक सुंदर उदाहरणाद्वारे स्पष्ट करू. नक्की श्रीमंती विचाराने मिळते की बघा मेहनतीने मिळते, या गोष्टीवर बघा आपण या निरूपणामध्ये प्रेरित होण्याचा प्रयत्न करणार आहोत. बघा, एका गावामध्ये एक कुंभार राहत होता आणि त्याला एक गाढव बघा खरेदी करायचं होतं. बघा, एक छोटंसं गाव होतं, त्या गावामध्ये एक कुंभार राहत होता आणि त्याला एक गाढव खरेदी करायचं होतं. म्हणून तो ज्या दिवशी बाजार असतो ना, त्या दिवशी शहरात जातो आणि त्या बाजारामध्ये सर्व प्रकारची गुरे विकायला आलेली असतात. त्यात बऱ्याच गाढवांचा देखील समावेश होता. कुंभाराला गाढव बघून बघा हवेसे वाटले, कारण त्याची बाजारात येण्याची फेरी वाया जाणार नव्हती. तो खुश होऊन बाजारामध्ये गाढव पाहत फिरत होता. फिरता फिरता तो एका गाढवाच्या विक्रेत्याजवळ आला आणि त्या विक्रेत्याला म्हणाला, माझ्याकडे आधीच 6-7 गाढवे आहेत, परंतु मला अजून काही गाढव खरेदी करायचे आहेत. कारण माझ्याकडची काही गाढवांपैकी 2 गाढवं अतिशय आळशी आहेत आणि राहिलेली गाढव खूप कष्टाळू आहेत. परंतु मला भरपूर काम करणारं गाढव हवं आहे, जेणेकरून मला जास्त फायदा होईल. बघा, कुंभाराचे हे बोलणं ऐकून गाढव विक्रेत्या अगदी तरुण देखणे गाढव कुंभाराला दाखवतो. बघा, आणि काय म्हणतो, मालक तुम्ही एकदम बेफिकीर होऊन हे गाढव घेऊन जा, याची कामाबद्दल काहीच तक्रार नाही. तेव्हा कुंभार त्या विक्रेत्याला म्हणाला, तुम्ही एवढ्या खात्रीशीरपणे कसं काय सांगत आहात? या गाढवाने देखील काम नाही केलं तर? त्यावर तो विक्रेता म्हणाला, मालक तुम्ही वाटल्यास 2 दिवस त्याच्याकडून काम करून घ्या, नंतर आवडल्यास विकत घ्या. बघा, कुंभाराला त्याचं म्हणणं पटलं आणि त्याने गाढवाला आपल्या घरी नेलं. त्या कुंभाराच्या घराच्या मागे एक वाडा होता
आणि त्या वाड्यात त्याची आधीची गाढवं बांधून ठेवलेली होती. त्याचे नवीन गाढव त्या वाड्यात सोडलं. नवीन आणलेल्या गाढवाची तो गंमत बघू लागला. तास 2 तास निघून गेल्यानंतर त्याने त्या गाढवाला आपल्या वाड्यातून बाहेर काढलं आणि परत आल्या पावली शहरातल्या त्या विक्रेत्याला सांगितलं की हे तुमचं गाढव परत घ्या, मला हे गाढव नको, मला चांगले उमदे जनावर द्या. तेव्हा त्या विक्रेत्यानं त्याला विचारलं काय झालं बरं? तर तो कुंभार म्हणाला हे गाढव आळशी आहे. कुंभाराची गोष्ट तो विक्रेता चकित झाला आणि म्हणाला अवघ्या 4 तासात तुम्हाला कसं समजलं? मी तर गाढव 2 दिवस घरी ठेवायला परवानगी दिली होती. त्यावर कुंभार म्हणाला याला इतर गाढवांच्या बरोबर वाड्यात सोडलं. तेव्हा त्याने गेल्या गेल्या आळशी गाढवांची मैत्री केली, त्यांच्याशी मजेत खेळू लागला, त्यांच्यासोबत चारा खाऊ लागला. त्यावरून मी ओळखलं की हे गाढव देखील आळशी आहे. त्याचा असा विचित्र खुलासा ऐकून तो विक्रेता आश्चर्यचकित होऊन कुंभाराकडे पाहत म्हणाला धन्य आहे तुमची बुद्धी आणि धन्य आहे हे चातुर्य. म्हणजे याचं तात्पर्य काय? बघा, माणूस कोणाच्या बरोबर मैत्री करतो त्यावर त्याची सामाजिक प्रतिष्ठा अवलंबून असते. यावरून लोक अशा व्यक्तीची त्वरित ओळख करून घेत असतात. म्हणजे काय? बघा, इथे या श्रीमंतीला एक दुजोरा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. श्रीमंती आणि गरीब, बघा, समर्थ सांगतात की आपण कोणाशी मैत्री करतो, आपण कोणाशी संबंध ठेवतो, यावर सुद्धा तुम्ही गरीब आहात की श्रीमंत आहात यावर खूप ठरलेलं असतं. बघा, विद्यार्थी दोघेजण मित्र असतात आणि ते दोघेजण मित्र बघा इयत्ता पहिलीपासून तर 7वी पर्यंत ते एकाच वर्गामध्ये असतात आणि नंतर 7वी नंतर बघा एक इंग्लिश मीडियमला जातो आणि एक राहतो बघा मराठी मीडियमला राहतो. त्यांच्यामध्ये फरक एवढाच होतो की तो इंग्लिश मीडियमला जाणारा मुलगा असतो, जो विद्यार्थी असतो, तो काही 2 वर्षांमध्ये बघा इंग्लिश बोलायला लागतो आणि हा मराठी माध्यमचा मुलगा असतो तो बघा मराठीतच आपला अभ्यासक्रम पूर्ण करतो. बघा पुढे असं होतं त्याचं बघा तो इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतो आणि हा मराठी मुलगा असतो त्याला तो शिकतच राहतो, 15वी करतो, एकच याच्यामध्ये शिकत राहतो आणि नंतर जॉबची वेळ येते तेव्हा तो एक जो इंग्लिश मीडियमला मुलगा असतो तो चांगल्या हुद्द्यावर लागतो, चांगला पगार कमवू लागतो. बघा, दोघांची बुद्धी सेम आहे. याचं तात्पर्य काय? दोघांची बुद्धी सेम आहे, सर्व काही सेम आहे, पण त्यांचे बघा तो इंग्लिश मीडियमला गेल्यामुळं त्याला विद्यार्थी चांगले भेटले. बघा, त्याच लेवलचे विद्यार्थी भेटले, त्या लेवलचे गुरुजी भेटले, सर भेटले आणि हा मराठी माध्यमामध्ये हा विद्यार्थी शिकत होता तो बघा मराठी माध्यमच शिकत राहिला. याचा अर्थ काय? की या मुलाची बुद्धीसुद्धा चांगली होती, पण मराठी माध्यममध्ये त्याला इंग्रजीचं शिक्षण भेटलं नाही, त्याला चांगली जोडीदार भेटले नाही. तो परिणाम त्याच्या आयुष्यामध्ये झाला. म्हणून एक श्रीमंत झाला आणि दुसरा गरीब झाला. असंच आपल्या या जीवनाचं आहे. तर आपण सद्गुण विचारामध्ये असू, संतांच्या मार्गदर्शनाखाली असू, सद्गुण चरणामध्ये असू, तर आपली अधोगती कधीच होणार नाही. आजकालचा मनुष्य आहे तो बघा धन संपत्ती सगळेच श्रीमंत आहेत, कोणी गरीब आहे का? तर नाही. पण तरीही सुद्धा सद्गुण विचार मात्र माणसाजवळ राहिलेलेच नाही. कुठेतरी क्वचित असा माणूस आपल्याला दिसतो की तो सद्गुण विचारांनी परिपूर्ण असतो. पण तो का असतो? कारण संत संगती ज्याच्या जीवनामध्ये असते ना, त्याला बघा त्याचे विचारसुद्धा श्रेष्ठ असतात, त्याचं वागणंसुद्धा वेगळं असतं आणि ज्याच्यामध्ये बघा
श्रीमंतीचा गर्व असतो, अहंकार असतो, त्या श्रीमंतीचा सुद्धा काही फायदा नसतो. पण समर्थ सांगतात की माझा भक्त आहे. बघा, प्रत्येक भक्ताने, प्रत्येक सज्जन भक्ताने बघा मेहनत करून श्रीमंत तर व्हायला पाहिजेच, पण श्रीमंत होऊन सुद्धा सद्गुण विचारांची ही शिदोरी आहे ना, ती बघा या आपल्या देहामध्ये निर्माण केली पाहिजे. नुसतंच देव देव करून, भक्ती करून काही होणार नाही बघा. कारण तुमचं आयुष्य, तुमचा संसार चालवण्यासाठी बघा तुम्ही स्वतः समर्थ पाहिजेत. कारण तुम्ही जोपर्यंत व्यवस्थित मेहनत करत नाहीत, जोपर्यंत धन कमवण्याचा प्रयत्न करत नाहीत, तोपर्यंत बघा तुम्ही भक्ती करून तुम्हाला धन मिळणार आहे का? तर नाही. ज्यावेळी आपण धन मिळवतो, त्या धनाच्या सोबत सद्गुण विचार श्रवणसुद्धा चांगले करायला हवे. तरच या कलियुगामध्ये आपण टिकू शकतो. या कलियुगामध्ये या काळाच्या बरोबरीने आपण जाऊ शकतो. समर्थ पुढे सांगत आहेत की आजच्या या कलियुगातला मानव आहे ना, तो उलट विचार करून बसला आहे. त्याला असं वाटत आहे की या भक्ती मार्गामध्ये जर मी भक्ती केली, श्रवण केलं, सद्गुण विचार बघा घेतले, तर मला धन संपत्ती भेटेल, श्रीमंत होईल मी. पण समर्थ सांगत आहेत तुला हवं ते मिळणार आहे, तुझ्या नशिबात नाही ते सुद्धा तुला मिळणार आहे. पण तू त्या विचारानं तू जर या भक्ती मार्गामध्ये येत असशील तर तू हे सर्व विसरून जा. कारण भक्ती मार्ग आणि श्रीमंती या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजेच काय? म्हणजेच बघा, तुम्हाला धन हवं असेल तर मेहनत करावी लागेल, तुमचं कर्तव्य करावं लागेल, तर तुम्हाला धन भेटेल. आणि जर तुम्हाला पुण्यकर्म कमवायचे असतील, सद्गुण विचारामध्ये राहायचं असेल, समाजामध्ये इज्जत तुम्हाला मिळवायची असेल, तर तुमचं कर्म चांगले पाहिजेत. म्हणजे कर्म आणि धर्म. बघा, तिथे श्रीमंतीला काहीही अर्थ नाही. म्हणजेच काय? म्हणजे श्रीमंती आणि कर्म या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. बघा, जिथे आपल्याकडून चांगले कर्म होतात ना, तिथे खरी भक्ती घडली जाते. आणि जिथे भक्ती चांगली घडते ना, तिथे आपोआप कर्मसुद्धा चांगले होतात. पण श्रीमंतीचं तसं आहे का? पैशाचं तसं आहे का? बघा, जिथे म्हणजेच काय समर्थ काय सांगतात की बघा, माणसाच्या जीवनामध्ये ज्यावेळी लक्ष्मी येते, धनाची बघा वर्षाव होतो, त्यावेळी त्या लक्ष्मीच्या सोबत समाधानसुद्धा आलं पाहिजे, प्रेमसुद्धा आलं पाहिजे. तर त्या लक्ष्मीचा फायदा आहे ना, की नुसतं धन येऊन बघा काही या समाजामध्ये, या कलियुगामध्ये असे भरपूर धन कमवणारे श्रीमंत माणसं आहेत, पण सर्वांच्या जीवनामध्ये सुख आहे का? तर नाही. म्हणून समर्थांनी सांगितलं आहे की नक्कीच माझ्या भक्ताने श्रीमंत व्हावं, धनवान व्हावं. पण जेव्हा धनवान होईल ना, तेव्हा त्याचे पाय बघा, तू कितीही आकाशामध्ये उड, पण तुझे पाय मात्र जमिनीवरच पाहिजेत. म्हणजेच काय? म्हणजेच तुम्ही कितीही मोठे व्हा, कितीही बघा श्रीमंत व्हा, पण जेव्हा तुम्हाला हे कळायला पाहिजे की माझे पाय जर जमिनीवर असतील ना, तर मी हे जीवन बघा जगू शकतो. नाहीतर पाय तुमचे जेव्हा जमिनीपासून दूर जातील ना, तर डायरेक्ट तुम्ही यम लोकामध्ये जाल. तुम्हाला आता यम लोकामध्ये जायचं की या जमिनीवर राहायचं, हे प्रत्येकानं ठरवावं. समर्थ पुढे बघा या सज्जन भक्ताला सांगत आहेत की माणसाने धनवान नक्कीच व्हावं, आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्ही धनवानच असणार आहेत. पण तुमच्याकडे जेव्हा धन येईल ना, तेव्हा तुमचे कर्म मात्र विसरू नका. तुम्ही कर्मामध्ये राहा, तरच त्या धनामुळे तुम्हाला सुख मिळणार आहे. नाहीतर असं नको व्हायला की जेव्हा धन नव्हतं
तेव्हा कर्म चांगले करायचे, आणि जेव्हा धन आलं तर आपले कर्म वाईट होतील. आणि असंच नक्कीच घडतं माणसाच्या जीवनात. जेव्हा माणसाकडे गरिबी असते तेव्हा माणूस त्या गरिबीमध्ये राहून कर्म चांगले करतो, पुण्य करतो. पण जेव्हा धन पैसा येतो ना, तेव्हा माणसाची नियती बदलते. ही नियत बदलते, त्याला व्यसनाधीन होतो, वाईट मार्गामध्ये जातो. मग त्या धनाचा काही उपयोग आहे का? त्या श्रीमंतीचा काही उपयोग आहे का? म्हणजेच जेव्हा धन आपल्याकडे येईल ना, तेव्हा त्यासोबत प्रेमसुद्धा यायला हवं, प्रेमसुद्धा राहायला हवं. बघा समर्थांनी पुढे सांगितलेलं आहे. महाभारतामधील राजा सत्यदेवाची कहाणी तुम्हाला माहीत असेल. बघा, हा सत्यदेव राजा होता. बघा, एके दिवशी सकाळी जेव्हा तो उठला होता, बघा तेव्हा एक सुंदर स्त्री राजवाड्यातून बाहेर पडताना त्याला दिसली. राजाने आश्चर्यचकित होऊन त्या स्त्रीला हात जोडून नम्रपणे विचारलं, आपण कोण आहात देवी? बघा, तुम्हाला ही कथा तुम्ही ऐकली सुद्धा असेल. पण बघा, हे धन मात्र माणसाला किती घातक असतं, आणि धन सगळ्यांकडे टिकतं असं नाही. बघा, त्यासाठी हे कथेचं सारांश आपण घ्यायला हवा. बघा, त्यावर त्या स्त्रीनं सांगितलं, मी लक्ष्मी आहे. आता या राजवाड्यातून मी जात आहे ना, तेव्हा राजानं तिला सांगितलं, तू जाऊ शकतेस. बघा, जेव्हा घरामधून लक्ष्मी बाहेर जाते तेव्हा तो राजा, याचा अर्थ तो सत्यजित राजा होता ना, तो सद्गुणी होता, सद्गुण विचारांनी प्रेरित झालेला होता. माझा बघा हा भक्त होता, परमेश्वराचा भक्त होता. म्हणून त्या लक्ष्मीला बघा बोलला नाही, खुशाल सांगितलं की हे लक्ष्मी तू जाऊ शकतेस. पण आजच्या या कलियुगाचा विचार केला तर बघा, या कलियुगातल्या माणसाच्या घरातून जेव्हा लक्ष्मी त्याच्या डोळ्यासमोर निघून जायला निघाली, तर हा माणूस जाऊ देईल का? तर म्हणेल, तू जाऊ नकोस, तुला काय हवं आहे ते मी देईल, पण तू माझ्या घरामध्येच राहा. बघा, सद्गुण माणसाचं आणि साध्या माणसाचे हे विचार असतात. बघा, पुढे त्या लक्ष्मीला त्या राजानं बाहेर जायला सांगितलं, तू जाऊ शकतेस. बघा, दुसऱ्याच दरवाजातून एक पुरुषाला राजवाड्याबाहेर पडताना पाहून राजाने त्यालाही विचारलं, आपण कोण आहात? त्याने उत्तर दिलं, माझं नाव दान आहे. लक्ष्मी बाहेर गेल्यानंतर आपण दान करू शकणार नाहीत, म्हणून मीही तिच्यासह बघा बाहेर जात आहे. राजानं सांगितलं, आपण सुद्धा राजवाडा सोडून जाऊ शकता. बघा, त्यानंतर त्याच्या पाठोपाठ तिसरा पुरुष यश निघून गेला. त्यानंतर चौथा पुरुष प्रकट झाला आणि बाहेर पडला. बघा, आणि तेव्हा राजानं त्याला हात जोडून नम्रपणे त्याचं नाव विचारलं. तो पुरुष म्हणाला, माझं नाव सदाचार आहे. बघा, राजानं त्याला म्हटलं, मी तर तुझा कधीच त्याग केला नाही, तू मला सोडून का जात आहेस? तुझ्यासाठी मी लक्ष्मी, दान अशा वेगवेगळ्या बघा त्यांचा मी त्याग केला. मी तुला जाऊ देणार नाही. तू मला सोडून गेलास तर माझं सर्वस्व वाया जाईल. बघा, राजाचं हे बोलणं ऐकून सदाचार वाड्यातच थांबला. बघा, सदाचार बाहेर पडला नाही. हे पाहून बाहेर गेलेली लक्ष्मी, बघा आता इथे आश्चर्यचकित होण्याचं चमत्कार कसा झाला. बघा, जेव्हा सदाचार घरामध्ये गेला ना, तेव्हा त्याच्या पाठोपाठ लक्ष्मी, दान आणि यश ही परत आलं. म्हणजेच काय? म्हणजेच तुम्ही आयुष्यामध्ये कितीही संपत्ती कमवा, कितीही धन कमवा, या धनाच्या पाठोपाठ फिरा, पण तुमच्या जीवनामध्ये सदाचार जर नसेल ना, तर तुमचं धन, यश, दान
या सर्व गोष्टी मातीस मिळणार आहेत. म्हणून तुमच्याकडे आता जी संपत्ती आहे, धन आहे, ते जर टिकवायचं असेल तर सदाचार नावाच्या पक्षाला जवळ ठेवा. हा सदाचार नावाचा पक्षी आहे ना, जेव्हा माणसाच्या आयुष्यातून निघून जातो त्यावेळी धन, संपत्ती, दान असे अनेक पक्षी उडून जातात. ते कधीच त्या झाडावर थांबत नाहीत. म्हणून सदाचार ज्याच्या जीवनामध्ये आहे ना, त्याला कसलीही चिंता नाही. त्याची वाट स्वर्गाकडेच जाणार आहे, त्याचं भलंच होणार आहे. म्हणून प्रत्येक मानवाने बघा, आपण जे जीवन जगत असताना पुण्यकर्म करायलाच हवं. पैशाच्या या धनाच्या मागे फिरू नका. तुम्हाला धन कमवायचं आहे ना, एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करा आणि त्याचा पाठलाग करा. मग धन तुमचा पाठलाग करत येईल. धन कमवणं ही मोठी गोष्ट नाही आहे. धन तुम्हाला योग्य त्या वेळेमध्ये मिळणारच आहे. मेहनत ठेवा, मेहनत करा, पण सद्गुण विचार मात्र अनमोल आहेत. हे सद्गुण विचार सगळीकडे मिळत नाही, ते फक्त एकाच ठिकाणी मिळतात. ते आपण 2.5 तास श्रवण करतो, भक्ती मार्गामध्ये मिळतात. श्रीराम समर्थांच्या या श्रवणामध्ये मिळतात. आणि हे जर मनुष्याने जाणलं ना, तर तुझ्यासारखा भाग्यवान आणि तुझ्यासारखा व्यक्तिमत्व दुसरं कुठेच मिळणार नाही. तुझ्यासारखा भाग्यवान तूच होशील. म्हणून हे जीवनामध्ये धन, पैसा, संपत्ती या सर्व गोष्टी मिळतील, पण सद्गुण विचार आणि सद्गुरू कधीच मिळणार नाही. म्हणून सद्गुरूंना नमन करून आपण या जीवनाचं भलं करूया. जय जय रघुवीर समर्थ.